उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भव्य महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात आदरणीय धार्मिक मेळाव्यापैकी एक असणाऱ्या या मेळ्यात सरस्वती, यमुना व गंगा या तीन नद्यांच्या पवित्र संगमावर लाखो भक्त जमले. जगभरातून येणाऱ्या भाविकांसह या मेळ्याचे आकर्षण म्हणजे नागा साधू. हा मेळा म्हणजे नागा साधूंच्या गूढ जगाचा एक अनुभव घेणारी एक संधी. राखेले माखलेले शरीर, लांब केस आणि कमीत कमी कपडे म्हणजे केवळ मणी आणि हार घालणारे आणि अनेकदा धूम्रपान करणारे नागा साधू या मेळ्याला हजेरी लावणाऱ्या जगभरातील भक्तांचे लक्ष वेधून घेतात. परंतु विशेष बाब म्हणजे या नागा साधूंमध्ये केवळ पुरुषच नसतात, तर त्यांच्यामध्ये महिला नागा साधू किंवा नागा साध्वींचाही समावेश असतो. या महाकुंभ मेळाव्यात महिला नागा साधूंचा देखील उपस्थिती आहे. त्या कसे जीवन जगतात, त्यांचा पेहराव कसा असतो, एकूणच महिला नागा साधूंच्या जीवनविषयी जाणून घेणार आहोत. नागा साधू हे पुरुष तपस्वी आहेत, ज्यांनी आध्यात्मिक मुक्तीच्या शोधात सर्व सांसारिक आसक्तींचा त्याग केलाय. त्यांचे मूळ प्राचीन भारतामध्ये शोधले जाऊ शकते. त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा मोहेंजोदारोच्या नाण्यांच्या स्वरूपात ते भगवान शिवाच्या पशुपतीनाथ अवताराची प्रार्थना करतात दर्शवलेल्या कलाकृतींच्या रूपात उघड झालाय. असं म्हणतात की जेव्हा शंकराचार्यांनी 4 मठांची स्थापना केली तेव्हा त्यांना या मठांच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली. त्यावर उपाय म्हणून त्यांनी निर्भय जीवन जगणाऱ्या, अलिप्त राहणाऱ्या व्यक्तींचे 7 गट तयार केले, जे सनातन धर्मांचे रक्षण करतील. योद्धा तपस्वींचा हा गट कालांतराने नागा साधू म्हणून ओळखला जाऊ लागला. संस्कृत मध्ये नागा या शब्दाचा अर्थ पर्वत असा होतो. हे नागा साधू एकतर पर्वतावर किंवा त्याच्या आसपास राहतात. बहुतेक वेळा ते संपूर्ण एकांतात आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात राहतात. नागा साधू हे पुरुष तपस्वी आहेत, ज्यांनी आध्यात्मिक मुक्तीच्या शोधात सर्व सांसारिक आसक्तीचा त्याग केला. नागा साधू तलवार, त्रिशूळ, गदा, बाण व धनुष्य यासारख्या शस्त्रांसह सज्ज असतात आणि मंदिरे व पवित्र स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये त्यांच्याकडे असतात. खरे तर मुघल सैन्य आणि इतर आक्रमणकर्त्यांपासून शिवमंदिराचे रक्षण करण्यात नागा साधूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मानलं जातं. ज्ञानवापीच्या लढाईत त्यांच्या भूमिकेविषयीचं मत नोंदवलं गेलं. नागा साधूंनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या विशेष सैन्याचा पराभव केला. जेम्स जी लॉस्टेपेल्ड यांनी त्यांच्या द इलेस्ट्रेट इन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदुइझम व्हॉल्यूम 1 या पुस्तकात सांगितल्यानुसार ज्ञानवापीची लढाई 1664 मध्ये महानिर्वाण आखाड्याच्या नागा तपस्वी योद्ध्यांनी लढली होती, ज्यांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याचा पराभव केला होता. औरंगजेबाच्या वाराणसीवरील दुसऱ्या हल्ल्याचे वर्णन करणाऱ्या स्थानिक लोककथेनुसार अशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे रक्षण करण्यासाठी सुमारे 40,000 नागा साधूंनी प्राणाचे बलिदान दिले होते. नागा साधू ज्ञान, योग व नामजप अशी कठोर तपस्या करतात आणि भौतिक संपत्तीशिवाय जगतात. त्यांची जीवनशैली केवळ आध्यात्मिकतेवर केंद्रित असते. अनेकदा ते गुहा किंवा आश्रमासारख्या ठिकाणी राहतात. महिला नागा साधूंचे जीवन कसे असते, चला तर बघूया. नागा साधू हे फक्त पुरुष नसतात. नागा साधू किंवा तपस्वी महिला देखील आहेत, ज्या आपले जीवन आध्यात्मिक साधना आणि संसारिक अस्तित्वाचा पूर्ण त्याग करण्यासाठी समर्पित करतात. महिला नागा साधू वा साध्वी पुरुष नागा साधू प्रमाणेच कुटुंब आणि भौतिक संपत्तीचा त्याग करतात. ते त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यातील सर्व काही मागे सोडून त्यांच्या आध्यात्मिक मार्गात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतात. आउटलुकच्या वृत्तानुसार महिला नागा साधूंची दीक्षा प्रक्रिया पुरुषाप्रमाणेच कठोर आहे. त्यांना त्यांच्या गुरुप्रती अतुलनीय बांधिलकी दाखवणे आवश्यक असते. महिलांना नागा साधू होण्यासाठी तीव्र आध्यात्मिक चाचण्या आणि प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. महिला नागा साधूंना दीक्षा घेण्यापूर्वी 6 ते 12 वर्ष कठोर ब्रह्मचार्य पाळावे लागतं. त्यांच्या साधनेदरम्यान किंवा कठोर तपश्चर्येदरम्यान त्या अनेकदा गुहा, जंगले किंवा पर्वत यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करतात. नागा साधू किंवा तपस्वी महिला देखील आहेत, ज्या आपले जीवन आध्यात्मिक साधना आणि सांसारिक अस्तित्वाचा पूर्ण त्याग करण्यासाठी समर्पित करतात. पुरुष नागा साधू प्रमाणेच महिला तपस्वी विवस्त्र राहत नाही. त्याऐवजी त्या गंटी नावाचे न शिवलेले केशरी कापड परिधान करतात आणि त्यांच्या कपाळावरच्या टिळ्यामुळे त्यांची ओळख पटते. त्यांच्या त्यागाचा एक भाग म्हणून महिला नागा साधू त्यांचे स्वतःचे पिंडदान करतात. हा एक पारंपरिक विधी आहे, जो सामान्यतः एखाद्याच्या मृत्यूनंतर केला जातो. हा विधी म्हणजे त्यांच्या भूतकाळातील जीवनाचा अंत आणि तपस्वी म्हणून त्यांच्या पुनर्जन्माचे प्रतीक असते. महिला नागा साधूंना जन्मात आदराचे स्थान आहे. त्यांना माता म्हणून संबोधले जाते. ही पदवी त्यांच्या आदरणीय भूमिकेचे प्रतिबिंब करते.
आणि त्यांनाही पुरुष नागा साधूंप्रमाणेच आदर मिळतो. कुंभमेळ्यात नागा साधूंची नेमकी भूमिका काय असते, तर नागा साधूंचा महाकुंभ मेळाव्याशी विशेष आणि सखोल प्रतिकात्मक संबंध आहे. द टेलिग्राफच्या मते भारतात अंदाजे 4 लाख नागा साधू राहतात आणि त्यांना महाकुंभ मेळ्यात प्रथम स्थान करण्याचा अधिकार दिला जातो. नागा साधूंची एक भव्य मिरवणूक नदी किनाऱ्यावरून निघते. या भव्य मिरवणुकीत ते त्यांचे युद्ध कौशल्य प्रदर्शित करतात. हे साधू पवित्र मंत्राचा उच्चार करतात, ज्यातून आध्यात्मिक वातावरण तयार होतं. ही विधी पापांना शुद्ध करते आणि आध्यात्मिक वाढीस चालना देते असं मानलं जातं. नागा साधूंच्या स्नानानंतरच इतर भक्त पवित्र स्नान करू शकतात. नागा साधू त्यांच्या विलक्षण आध्यात्मिक शक्ती व अटल भक्तीसाठी ओळखले जातात आणि लाखो भक्तांना ते प्रेरणा देतात. महाकुंभ मेळाव्यात त्यांची उपस्थिती एक आशीर्वाद मानला जातो. तुम्हाला महाकुंभ मेळ्याबद्दल अजून काय माहिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.